सगळ्यांना चांगलं सुरुवात होते. दुसरा चेंडूपासून निर्धाव करण्यात यशस्वी होते. दुसरा नवीन आल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू सामना खेळला होतो. सेमस्कार विरुद्ध सावड्या संघादरम्यान चालू सामना षटकांचा असेल. सेमीफायनलचा सामना त्याची दोटी घोषित रूपात एक धाव मिळते. वैयक्तिक खाते होते, संघाचं खाते बोलतोय ते सेमस्कार सावड्या संघाचं. दोन्ही संघ बलाढ्यच्या ठेवणे इतके चांगले किल्लेवर खेळाडू आहे दोन्ही संघांमध्ये. हा चेंडू देखील निर्धार करण्यात यशस्वी होतो. इस्राज एक चांगला बॉलर म्हणावा लागेल, पण तो रोहित गाजलेला असा बॉलर आहे आणि खूप चांगले क्षेत्ररक्षण होतं. मधुरभाई मुल्लाजी आपण या ठिकाणी आलेला आहात, कृपया स्टेजकडे यायचं आहे. मधुरभाई मुल्लाजी आपण या ठिकाणी आलेला आहात, कृपया स्टेजकडे यायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपल्या सर्व चालू सामना मधुरभाई मुल्लाजी देखील पाहायला मिळेल. दुसरे शतक घेऊन आला आहे तो साहिल. पहिला चेंडू निर्धाव करण्यात यशस्वी होतोय तो साहिल. धावसंख्या मात्र फिरावलेली. राजेश जयस्वाल आपण मंचावर येण्याची कृपा करावी. हाती आपण अतिरिक्त धाव येण्याची कृपा करावी. राजेश जयस्वाल आपा करावी. आम्ही मंडळाच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी राजेश जयस्वाल यांनी कृपा करावी. त्या चेंडूचे एक धाव मिळते. धावसंख्या होते 3 धावा. दरम्यान सामना सुरू होतो. राजेशजी जयस्वाल यांचं सन्मान आमच्या अक्रमभाई यांच्या ते सुपर आणि पुस्तक देऊन या ठिकाणी चौकार बसतोय आणि त्या 4 जणी संघाचे धावसंख्या आमच्या या कार्यक्रमाला आपण भेट दिली. दरम्यान डावातील दुसरं षटक प्रतिपद होते असताना संघाची धावसंख्या होती 7 धावा. बिनबाद 7 धावा. बसाव्या पूर्वी चेंडू साहिलचा खेळण्याची जबाबदारी साहिलची आणि या चेंडूचा खेळाडू बॉक्स आउट होतोय. पहिला धक्का बसतोय. तो सेमस्कार सावड्या या संघाला साहिलच्या स्वरूपात धावसंख्या मात्र फिरावलेली 7 धावेवरती चांगली गोलंदाजी करतो तो साहिल आपल्या संघासाठी. ओमसाई सावड्या संघाचा गोलंदाज साहिल सावड्या आपल्या संघाला शतक योगदान देतो. साहिलच्या जागांसाठी आलाय तो आधी. आणि या चेंडूवरची दुसरा धक्का बसतो की सावड्या संघाला अंजच्या स्वरूपात आणि तो सोडणार नाही. तो विकेट टाकून स्वतः तो सुंदर संघाला चेंडू मात्र चांगले क्षेत्ररक्षण करतो. ओंकार ठाकरे आपल्या संघासाठी 4 धावा वाचवतोय. धावसंख्या मात्र फिरवलेली आहे 7 धावांवरती. कारण डावातील दुसरं षटक प्रगती पदवते असताना मारा करतो साहिल. आधी सुंदर संघाला चेंडू तिथे चांगलं पुन्हा एकदा जातो चेंडू आणि ओंकार ठाकरे चांगले क्षेत्ररक्षण करतोय. दरम्यान पंच षटकांची घोषणा करतो. 2 षटकांचा खेळ संपतो. 2 षटकाचा चेंडू सांगायची धावसंख्या जाऊन पोहोचते की 7 धावा. 2 गड्यांच्या मूल्य 7 धावा. चालू सामना 4 षटकांचा खेळण्याची त्याच्या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी त्याचप्रमाणे संघाला नोंद घ्यायची. वैद्य दुसऱ्या संघाला 3 षटक घेऊन आला तो इस्राज आणि या चेंडूची 1 धाव मिळते. या 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 8 धावा. काय तो बाकीच मारा करतोय तो इस्राज. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. त्याच्या ओमसाई सावड्या संघाकडून आपल्या संघाकडे 4 धावांमध्ये बघतोय. धावसंख्या फिरवली 8 धावांवरती. या चेंडूची संख्या चौकार बसतोय. त्या 4 जणी संघाची धावसंख्या होती 12 धावा. हा चेंडू काहीच कळालं नाही. म्हणजे धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होते इस्राज. या चेंडूची
एक तो उभी धाव येतोय या एक धावीत संगती धावसंख्या मध्ये भरपूर संगती धावसंख्या माराकडे विश्राज त्या चेंडूवरती घोषित एक धावमिती दरम्यान 50 षटक संपतीची घोषणा करते 3 षटकांचा खेळ संपतोय 3 षटकाच्या संपतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. ओमसाई सावडे या संघाचा गोलंदाज आणि हा चेंडू काहीसा चालेल नाही. हा चेंडू निर्धाव प्रकारे यशस्वी होतोय. तो सुमित धावसंख्येमध्ये स्थिरावली 14 धावांवरती. पाहूया या चेंडूवर किती धावा मिळत आहेत. त्या चेंडूवर घोषित स्वरूपात एक धाव मिळते संघाची धावसंख्या 15 धावा. चांगली क्षेत्राची काळजी पुन्हा एकदा ओंकार आपल्याकडून धावसंख्येमध्ये स्थिरावलेली आहे ती 15 धावांवरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ते सुमितकडून आपल्याला ओमसाई सावडेचा गोलंदाज हा चेंडू देखील निर्धाव करण्यात यशस्वी होतोय. सुमित पाहूया पुढे चेंडू सुमितचा या चेंडूची घोषित एक धाव मिळते संघाची धावसंख्येमध्ये भरपडते संघाची धावसंख्या 16 धावा. धावातील चौथा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या 16 धावा. सुंदर षटकाच्या गोलंदाजाचे चांगले क्षेत्ररक्षण करतो सुमित. पंत सन्मान करताना त्यांना सामना खेळतो साईडला येतो ओंकार नावाचा गायक सुमित. हलक्या टेन्शन खाली चेंडू चेंडूचं वैयक्तिक खातं खोलतोय संघाचं खातं खोलतोय त्या एक धावेने संघाची धावसंख्या 1 धावा. वैयक्तिक पहिला संघाचा पलीकडे घेऊन आलो साहिल तेव्हा सावडे संघाचा गोलंदाज आणि या चेंडूत एक घोषित रूपात एक धाव मिळते संघाची धावसंख्या 2 धावा. 17 धावांचा पाठला करताना ओमसाई सावडेचा संघ मराठी 4 षटकांमध्ये तुमचं स्कोअर घोषित करतात. एक अतिरिक्त धाव मिळते एक धावणी संघाची धावसंख्या होते 3 धावा. आणि या चेंडूवरती घोषित रूपात एक धाव मिळते संघाची धावसंख्या 4 धावा. साईडला ओंकार खापरे मुंबुबिरा त्यांचा सन्मान या चेंडूवरती एक धाव मिळते संघाची धावसंख्या 5 धावा. मोहीन खलपे मोहीन बाजूकडे विनंती करतो त्या ठिकाणी एक धाव मिळते एक धाव संघाची धावसंख्या त्यांचा सन्मान या ठिकाणी मोहन मालसनकर यांनी करायचा. दरम्यान डावातील पहिल्या षटक प्रगतीपथावरती संघाची धावसंख्या गावतो या ठिकाणी व्यापारी सन्माननीय त्याचे एक धाव मिळते याचा सन्मान मोहित जे आपण करायचा. बर तुमचा सावडे या संघाचा गोलंदाज चांगला गोलंदाज जो पण तेवढी गाजले असा आणि आपल्या संघासाठी बऱ्याच सामन्यांमध्ये आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी चांगली कामगिरी घेऊन आहे. पहिल्या चेंडूची एक धाव मिळते संघाची धावसंख्या 8 धावा. मारा करते तो अजय खेळण्याची जबाबदारी येऊन करतो आणि या चेंडूची पहिला धक्का बसतोय तो ओमसाई सावडे संघाला 8 या धावसंख्येवरती. ट्रॅव्हलिंग मध्ये परतावं लागतो तो ओंकार खापी आला आणि ओंकारच्या जागांकडे गेलाय तो पहिला साईडला तो पहिलाच मारा करतो तो अजय. 17 धावांचा पाठलाग करताना ओमसाई सावडे संघ घोषित करतात 1+1 असं 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या 10 धावा. त्यामुळे डावाचे दुसरे षटक अजूनही प्रगतीपथावरती असताना पुन्हा एकदा चेंडूची 1+1 असं 2 धावांमध्ये संघाची धावसंख्या होते 12 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. चेंडू निर्धाव होतोय धावसंख्या होती 13 धावा. दरम्यान डावातील दुसरं षटक प्रगतीपथावरती संघाची धावसंख्या 13 धावा. महाराष्ट्राची खेळण्याची जबाबदारी मात्र पहिल्याची 15 धावा सांगायचे. त्या चेंडूची घोषित रूपात 2 धावा मिळतात 2 धावणी संघाची धावसंख्या होते 15 धावा. आता मात्र जिंकण्याची 2 धावांची गरज आहे ओमसाई सावडे संघाला. त्या चेंडूची एक धाव मिळते सामना बरोबरी सुटतोय. दरम्यान 25 षटक समाप्तीची घोषणा करते 2 षटकांचा खेळ संपतो 2 षटकाचा संपतो संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावांवरती. रोज 12 चेंडू आणि 12 चेंडून 1 धावेची गरज जिंकण्यासाठी.
आणि चालू सामन्यामध्ये विजय होतोय तो ओमसाई चावडे हा संघ विजयी ठरवणे पराजय संघाच्या आभार.